मराठी वाक्यांना इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट कसं करायचं हा बऱ्याच जणांचा प्रश्न आहे, बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की सोप्या पद्धतीने मराठी वाक्यांचं ट्रान्सलेशन कसं करायचं. ही जी 5 मराठी वाक्य तुम्हाला दिसत आहेत त्यांचं ट्रान्सलेशन मी करून दाखवणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला माहिती पाहिजेत काही बेसिकच्या गोष्टी. कोणत्या बेसिक गोष्टी पहा. नंबर 1, ॲमचा अर्थ आहे असा होतो हे तर तुम्हाला माहिती आहे, तरी पण बघा. इज म्हणजे आहे किंवा आहेस, तर आर म्हणजे आहे किंवा आहेत असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर क्रियापदाच्या मूळ रूपाला जर तुम्ही आयएनजी लावलं तर त्याचा अर्थ कसा होतो ते माहिती पाहिजे. आता वॉच म्हणजे बघणे, तर वॉचिंग समजा आयएनजी जर लावलं, वॉचिंग जर तुम्ही म्हणत असाल तर अर्थ होतो बघत. मेक म्हणजे बनवणे, त्याला आयएनजी लावलं, मेकिंग जर म्हणत असाल तर अर्थ होतो बनवत. कम म्हणजे येणे, आयएनजी लावत असाल कमी तर त्याचा अर्थ होतो येत. याचप्रमाणे कितीही क्रियापदाला तुम्ही आयएनजी लावलं तर त्याचे अर्थ याप्रमाणे निघतात. आता इकडे या 5 वाक्यांकडे, याचं करायचं आहे आपल्याला ट्रान्सलेशन. आता पहा, पहिलं जे वाक्य आहे तो एक मॅच बघत आहे. काय करायचं मित्रांनो ट्रान्सलेशन करताना, जो पहिला शब्द आहे मराठीतला, मराठी वाक्यातला जो पहिला शब्द आहे त्याचं ट्रान्सलेशन जशाला तसं लिहायचं. जसं की तोला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, ही म्हणतो, राईट. त्यानंतर हे जे काही शब्द आहेत वाक्यामध्ये आलेले, त्यांचं ट्रान्सलेशन करताना पाठीमागून सुरुवात करायची. जसं की आहे, आता आहेला काय म्हणतो आपण, इज इंग्लिशमध्ये, राईट. बघतला काय म्हणतो, वॉच म्हणजे बघणे, तर आयएनजी लावलं वॉचिंग, त्याचा अर्थ होतो बघत, तर मग या ठिकाणी बघतसाठी काय घेणार मी, वॉचिंग. ओके. त्यानंतर कोणता शब्द राहिला, एक मॅच. एक मॅचला काय म्हणतो आपण, अ मॅच. ओके, झालं. कसं झालं वाक्य, ही इज वॉचिंग अ मॅच, म्हणजे तो एक मॅच बघत आहे. नेक्स्ट, ती चहा बनवत आहे. पहिला जो शब्द आहे ती, त्याचं ट्रान्सलेशन लिहा शी. त्यानंतर पाठीमागून सुरुवात करायची, इकडून. आता आहेसाठी काय म्हणतो, शी नंतर आपण इज. बनवत साठी काय घेणार, मेक म्हणजे बनवणे, तर मेकिंग म्हणजे काय, बनवत, लिहा इथे मेकिंग. त्यानंतर कोणता शब्द राहिला, चहा. चहाचा, आता चहाला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, टी. काय झालं वाक्य, शी इज मेकिंग टी, म्हणजे ती चहा बनवत आहे. तू उशिरा येत आहेस. पहा, पहिला जो शब्द आहे तू, तुला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, यू. यू नंतर काय येतं, आर येतं, आहेस या अर्थी, कारण आपण इकडून सुरुवात करणार आहोत, बरोबर आहे. आहेसाठी आर घेतलं, येत साठी काय घेणार, कम म्हणजे येणे, आयएनजी लावलं कमी. आणि आता उशिरासाठी काय शब्द आहे तुम्हाला माहिती आहे, लेट, राईट. यू आर कमिंग लेट. नेक्स्ट, वडील पैसे मोजत आहेत. आता वडीलसाठी आपण काय घेतो, पहिला शब्द फादर. पहिल्या शब्दाचं ट्रान्सलेशन ॲज इट इज लिहायचं खाली, त्या शब्दाच्या खाली. त्यानंतर पाठीमागून सुरुवात करताना आहेत. आता फादर एकवचनी असल्यामुळे आहेत साठी इज, कारण इजचे 2 अर्थ दिलेत, आहे आणि आहेत. चला, मोजत. आता मोजत साठी म्हणजे मोजणे म्हणजे पहा, काउंट म्हणजे मोजणे, त्याला आयएनजी लावलं काउंटिंग, त्याचा अर्थ कसा होतो, मोजत, तर मग काउंटिंग या ठिकाणी लिहा. काउंटिंग. पैसे राहिलेला शब्द, पैशाला काय म्हणतो आपण, मनी. ओके. फादर इज काउंटिंग मनी, विशिष्ट काही रक्कम असेल त्या ठिकाणी तर तुम्ही द मनी असं सुद्धा म्हणू शकता. रोहन कार चालवत आहे. ओके. आता पहा, पहिला शब्द रोहन, रोहनला रोहन, जशाला तसं. ओके. आता त्यानंतर काय घेणार मी, आहे. आता हा जो शब्द आहे शेवटचा तो मी पहिल्यांदा घेणार. आहे साठी काय येतं, इज. चालवत, चालवत म्हणजे काय, चालवणे, ड्राईव्ह, त्याला आयएनजी लावलं ड्रायव्हिंग, अर्थ काय होतो, चालवत. शेवटी शब्द कोणता राहिला, कार. आता फक्त कार म्हणता येत नाही, आपण या ठिकाणी अ कार म्हणू शकतो. ओके. आता या ठिकाणी पहा वाक्य झालं, रोहन इज ड्रायव्हिंग अ कार, म्हणजे रोहन कार चालवत आहे. या पद्धतीने मराठीमध्ये आलेल्या वाक्यांना तुम्ही इंग्लिशमध्ये सहजपणे ट्रान्सलेट करू शकता. थँक्यू व्हेरी मच.